साऊथ इंडियामध्ये बँगलोर, चेन्नई, कलकत्ता, अंदमान निकोबार, काश्मीर, देहरादून, हरिद्वार, प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की या आंदोलनाला मोठं करण्याचं आणि खत पाणी घालून याला मोठं वड बनवण्याचं काम मराठवाड्याने केलं. आणि म्हणून मी कुठेही न जाता 11 वाजता, 11:15, 11:30 वाजता आदरणीय हेमा मालिनीजींशी बोलणं झालं. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ. मी त्यांना सांगितलं, मॅडम आता तुमची पाळी आहे, तुम्ही हे काम जर केलं तर तुमचं नाव होईल आणि सरकारला फायदा होईल. आणि त्या म्हणाल्या मी आज आणि उद्या परदेशात आहे, मी परवा संध्याकाळी रविवारी येणार आहे. मी म्हटलं तुम्ही काही करा, मोदीजींना सांगा आणि हे काम करा, ही तुमची जबाबदारी. त्यांना मी हे सांगितलं की फार मोठे आहेत, काही होत नाही, पडू द्यावं थोडा अंगावर पडू द्या. पाऊस येणं चांगलं लक्षण आहे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला जे रूप, गुण आणि कला मिळालेली आहे ती ईश्वराने दिलेली आहे, पण हे काम जर कराल तर हे तुम्ही कराल स्वतः. त्यामुळं ईश्वराच्या गुणापेक्षा तुम्ही स्वतः काय करता. ईश्वर रूप रंग देतो, कला देतो, पण आपण काय करतो. आपल्या सोबत आहेत श्रम मंत्र्याशी आज 2 वाजता सिंग साहेब भेटणार आहेत. त्यांना म्हणणार आहेत की मीटिंग लावा. UPSचं केलं तसं 10 मिनिटाचं काम आहे, करा. पूर्ण ग्राउंड वर्क आपण करून दिलेलं आहे. कोण किती देईल त्याचा इंटरव्ह्यू मी सांगितलेलं पण आहे की आमचे 8.33 काढता 1-2% वाढवा, ते मालकाचे येते. बरोबर आहे. आमची 15,000ची सिलिंग 25,000 करा, आमच्या बापाचं काही जात नाही. बरोबर आहे. आणि 5% गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी फायनान्स डिपार्टमेंटनी द्या. आणि जेवढं व्याज, फक्त व्याज म्हणतो 10 लाख कोटी आपल्या फंडात आहे. 1 लाख कोटी दरवर्षी जमा होतात कॉन्ट्रीब्युटर्सचे, आणि जवळपास 1 लाख कोटी व्याज येतं. आपण त्यांना सांगितलं EPFOनी 80 ते 90% व्याजाचे पेन्शन फंडात, पेन्शनात टाकले पाहिजे. काही पैसा यांनी द्याव, काही त्यांनी द्याव, आणि आम्ही दिलदार आहे, आम्ही काही देतो. पण आम्हाला पैशापेक्षा रिटायरमेंट नंतरची आमची दर महिन्याची जी गरज आहे ती भागली पाहिजे. आणि हे सूत्र सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. उदर एक वक्तव्य आलं की आम्ही असं पोर्टल तयार केलं की तुम्ही भारतातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता. अरे पण राजा, त्यात पैसे पाहिजे ना. म्हणजे सुधारणा काय करायच्या की तुम्ही कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता. अरे पैसे कुठे, पैसे कुठे. आता आपल्याला सगळ्यात पहिले सांगतो हे आंदोलन तुम्ही फार सक्सेसफुल केला. महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या आचारसंहिता लागण्याच्या आत झालं नाही तर आम्हाला तुम्हाला सहयोग करता येणार नाही. बाकी तुम्ही समजदार आहे सगळे, आणि सरकारही मी अशी आशा करतो की समजदार असेल. बरोबर आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने राहायचं, आपला हक्क आपल्या पदरात पाडून घ्यायचा. आपण फुकट मागत नाही, आपले पैसे त्यांच्या बापाला देणं भाग. आता आपण EPFOला निवेदन देऊ, जे संपूर्ण भारतातून निवेदन जाणार आहे. ज्या संघटनेने 5,000 रुपये मागितले त्याच्या मागे कोणी गेलं नाही. 7,500 महागाई भत्त्याची मागणी आपण पंतप्रधानांशी 2 वेळ चर्चा केली. त्याच्यापेक्षा पॉलिटिकल सिस्टममध्ये कोण मोठं आहे. आदरणीय मोदीजींशी 2 वेळ चर्चा केली. वित्तमंत्र्याशी 2 वेळ चर्चा केली. या बसू द्या त्यांना. वित्तमंत्र्याशी 2 वेळ चर्चा केली. वित्त सचिवाशी, एक्सपेंडिचर सेक्रेटरीशी, कॅबिनेट सेक्रेटरीशी, श्रम मंत्र्याशी अनेक वेळ. सगळ्या प्रकारचे आपण चर्चा झालेल्या आहेत, ग्राउंड वर्क झालेलं आहे. आता फक्त बाकी आहे डिक्लेरेशन.
आणि आपण पहिलेही सांगितलेलं आहे की सरकार काय करतं त्याच्यावर